कार्यरत असतात. तसं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलं आहे. आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं आता मला चालू झालं आहे. आपल्या मुलांना कधी पुढच्या वेळेला ते काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही. बेसिक स्टार्ट्स फ्रॉम स्कूल डेज. सो त्यांनी शाळेपासून ते चालू केले. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत. आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे जो माझ्या खूप क्लोज टू हार्ट आहे. कारण माझं माहेर या इंडस्ट्रीतलं आहे. माझे वडील खूप वेल नोन मराठी नाटकातले होते प्रोड्युसर. मी तुम्हाला शुभेच्छा देते उषाताई. तुम्हाला करण ढोरेचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. असा एवढा तुमच्या पाठी खंदा उभा असल्यास तुम्हाला गरजच नाही. तुमचे सगळे पिक्चर सुपरहिट होते. धन्यवाद. धन्यवाद. मी शर्मिलाताई आणि संजय सरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि यानंतरच्या मुख्य सोहळ्यासाठी आणि त्यानंतरच्या एका स्पेशल अनाउन्समेंटसाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत. आणि मला माहिती आहे की उत्सुकता बऱ्यापैकी ताणली गेलेली आहे. त्या कार्यक्रम सोहळ्याला आपण सुरुवात करूया. लोगो अनावरणाचा कार्यक्रम इथे होणार आहे. श्री करण जोहर आणि उषा मॅम यांच्या उपस्थितीत मी श्री करण जोहर यांना विनंती करतो की आपल्याला त्या पोडियमवर जाऊन मॅडम सांगतील त्यावेळेला तुमचा हात त्यावर ठेवायचा आहे. सो दॅट या लोगोचं अनावरण एका खास पद्धतीने इथे होणार आहे. उषा काकडे प्रोडक्शन्स ऑफिशियल अनाउन्समेंट करतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उषा काकडे प्रोडक्शन्स अत्यंत ड्रामॅटिक पद्धतीनं या लोगोचं अनावरण झालेलं आहे. सो यू कॅन इमॅजिन की एखादा प्रोडक्शन हाऊसची सुरुवात इतकी उत्तम झाल्यानंतर त्यांचे पुढचे मनसुबे कसे असतील. हा अजून एक ड्रामा. मी मॅम आणि करण सरांना पुढे यायची विनंती करतो. आणि उषा मॅम मला आपल्याला विचारायचं आहे की या प्रोडक्शन हाऊसची संकल्पना कशी सुचली आणि या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत काय काय मानस आहेत आम्हाला सगळं ऐकायला हवं. प्लीज पुढे. पण मी एवढंच सांगते की इथं आलेले सर्व मान्यवर आणि इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण सर. मनीष मल्होत्रा येतच आहेत. थोडे रस्त्यात त्यांना उशीर झाला. मी खरंच या दोघांचं कौतुक करते. मी यांना विचारलं की असं असं मी मूव्ही करते. त्यांनी सांगितलं बिनधास्त करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणजे फिल्म कुठली असो आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. आणि आजपासून तुम्ही मला प्रोड्युसर म्हणू शकता. मला असं वाटतं की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झाला आहे. पण फक्त तेवढंच नसून आता प्रोडक्शन हाऊस म्हणल्यानंतर त्यातून निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे. पण मला सांगा तुमच्या डोक्यातून त्या कल्पना आहेत त्या तुम्ही अर्थातच तुमच्या कामातून सांगालच. पण इफ यू अलाव मी तेजपालला मी विनंती करतो की तेजपाल उषा काकडे प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसची आज अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे तुझं लिखाण आहे तू दिग्दर्शित करणार आहेस. तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्यायला. मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म DVDवर बघितली कभी खुशी कभी गम आणि ती DVD खराब झाली म्हणून मी 150 रुपयाच्या व्हिडिओ पार्लरवाल्याला देऊन आलो होतो. मार पण घातला होता. आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येक आयुष्यात एक गॉड फादर असावा. आज मला गॉड मदर मिळालेली आहे. कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमध्ये माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे
खूप आभार मानायचे आहेत, कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो आणि त्यांच्याकडे दरवेळेला कुणी ना कुणीतरी सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं. पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची तयार आहे. आणि माझ्यासारख्या नवोदित म्हणजे मी टेलिव्हिजन आणि सिरियल पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि तेवढ्यावर का थांबलं नाही तर माझ्यासारखे जेवढे तरुण आत्ता मराठीमध्ये असतील हिंदीमध्ये प्रोडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आत्ता पुढच्या काळामध्ये 5 सिनेमे करायचं असं डोक्यात आलं. उसमें से एक हिंदी है और 4 मराठी फिल्में हैं और करण सर जैसे लोगों का हाथ आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएंगे. तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे मतलब हमारे दिमाग में ऐसा था कि पहली फिल्म हम मराठी करें. तर या मराठी फिल्मचा कास्ट अँड क्रूला मी वरती बोलण्याची विनंती करतो. या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हिमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि या सगळ्याच कास्ट अँड क्रूला आता बोलू फिल्म काय आहे तर करण सरांच्या सोबत आम्ही उभे आहोत. तर त्यांच्याकडून आतापर्यंत जेवढ्या फिल्म्स पाहिलेल्या तर त्यांची बरोबरी तर करूच शकत नाही पण त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिली नसेल इतकी रोमॅन्टिक फिल्म आम्ही बनवत आहोत आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहेत सुमेध आणि हेमल. मी सुमेध आणि हिमल यांना एक 2 बोलायचं. First of all, thank you so much for being here and making this moment for me so special. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप चांगलं वाटतं. हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे. रिअली एक्सायटेड. मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही. सांगते की ह्या 2 मुली तुम्हाला त्रास देतात. चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात. मला बराच त्रास बघितला आहे हा तर नक्कीच चालेल मला. बट येस, थँक्यू सो मच. आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट द प्रोडक्ट दॅट द प्रोडक्शन इज मेकिंग विल बी अमेझिंग आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करेन, चांगला करायचा प्रयत्न करेन आणि व्हेरी शुअर की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल. थँक्यू. May I request all of you to shift a little bit towards your right so that we can stand along with the logo. We don't feel like covering the logo. It's so beautiful. We cannot cover anything. You're so beautiful. We keep on looking at you. Please. नमस्कार, मी हेमल इंगळे आणि आज उषा काकडे प्रोडक्शन्सचा लोगो तुम्हा सर्वांना पाहायला मिळतो. सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे. अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे. सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे तेजपालला, मला, सुमेधला की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय. सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने. आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज युअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी. सो वॉट आय मीन इट्स का रोमॅन्स या फिल्ममध्ये आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्यासोबत आहेत. सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर हिट होणार. थँक्यू. I'm damn sure आप सभी के दिल में जो सवाल शायद अब तक 10 बार आया होगा कि Thank you for giving me this opportunity. Thank you. Bye. Bye. Hello everyone, my name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. Tejpal, you are wrong. The film is not only romantic, but I'm definitely sure it's going to be so cute with these 2 little angels. Thank you so much for being here. And I'm sure आप सभी के दिल में जो सवाल अब तक आए होंगे कि अरे इतना सब कुछ हो रहा है, रोमांटिक है, ये है, वो है, लेकिन फिल्म का नाम क्या है? तो उषा मैम, तेजपाल, आप फिल्म का नाम कब बताएंगे? सिनेमाचं नाव हे खूपच साधं सोपं आहे आणि खरं तर ते माझं निकनेम आहे आणि मॅमच्या खूप जवळ
Vicky's first love. Vicky, Vicky, full of love. Written and directed by Tejpal Jaiswal. Usha Kamble presents Vicky, full of love. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उषा काकडे प्रोडक्शन्सची पहिली निर्मिती विकी फुल ऑफ लव. I'm damn sure and I'm already excited with the kind of creative which I'm looking at. Written and directed by Tejpal Jaiswal, सुमेध आणि हेमंत सारखे इतके उत्कृष्ट कलाकार आहेत. दोन लिटल एंजल्स आहेत. करण सरांचा सपोर्ट आहे या सगळ्याला. त्यामुळे आय एम शुअर दिस इज गोना बी अ वंडरफुल बिग huge entertainer and we all are waiting for it. फक्त मला असं वाटतं the entire team is here. असा मुहूर्त श्री करण जोहर सर यांनी क्लॅप देऊन करा. Sir, may I request you to please come in the center? So that will be a nice photo opportunity. Ma'am, please. Sumit, Hemal, please come this side. Tejpal, please come this side. Usha Kamble presents Vicky, full of love, written and directed by Tejpal Jaiswal. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूँगा ऑन द लॉन्च ऑफ उषा कापड़े प्रोडक्शंस. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था. बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. एंड उषा जी has been a dear friend, a big friend to the community, has contributed to her philanthropy and so much, not only to the film industry but so much around her and supporting children, health and education. She has really emerged victorious and बहुत सारा आपको ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको. And मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ and I'm just so happy and privileged कि आज मैं इस मंच पे खड़ा हूँ to launch a powerful production house, Usha Kamble Productions, and I just saw such immense talent on stage जो आज सेल्फी खींच रहे हैं अपने एक दूसरे का. Very lovely. To the launch of Vicky. Vicky already बहुत ही लकी टाइटल है, इसका डोनर भी बन चुका है. अभी फुल ऑफ लव भी आएगा. विकी कौशल बहुत बड़े स्टार है तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने. बहुत बहुत बधाई हो टू सुमेध एंड हेमल एंड टू तेजपाल. बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारी जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया और शॉट पे उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया. तो बाकी मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊँगा. जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुँच जाऊँगा क्योंकि वैसे पैसों की कभी कभी नहीं होनी चाहिए. बहुत सारा आपको प्यार एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी भी. खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी. तो कुछ 30 साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52. लास्ट 2 weeks ago I turned 52, लेकिन दिल तो बच्चा है अभी भी. और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेंसी की तरह घूमता है, उसी तरह जाता है. तो प्लीज़ जब आप मिले मुझे बस गले लगाइए. That's love and respect for me and thank you so much.
आई एम सो ऑनर्ड उषा जी टू बी हियर टुडे। वादा कीजिए कि हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएंगे, क्योंकि मैं अपने सोवर सिंपल सूट में आ जाऊँगा। Thank you, ladies and gentlemen. Thank you so much. Sir, you are a sweetheart and your touch is like a Midas touch. So with my help, obviously. अगर मैं आपको बताऊं और आप पीछे पीछे करें तो या otherwise I'm damn sure your Marathi is very good. No. It's unfortunate that my Marathi is not good because I'm very proud of the state I live in. I'm very proud of the city I live in. I'm very proud of the deep-rooted culture and rich heritage that not only Marathi cinema but Marathi history has had in the large scheme of things. And I'm very proud that I'm born in this state, and I'm always very honored that I'm part of this wonderful city. Yeah, we are damn sure. Something. आप बताइए मैं help you with a couple of lines. मी आज विकी फुल ऑफ लव या चित्रपटाला विकी फुल ऑफ लव चित्रपटाला खूप मनापासून दिल से मनापासून शुभेच्छा देतो मैं जब बचपन में शो देखता था आपची माटी आपची माणसं, वो मेरा फेवरेट शो था, उतना मैं बोल सकता हूँ। जैसे आपने भी बोलते समय कहा कि you're a big fan of Marathi cinema. Yes. And I'm damn sure with Rinku you've already worked. In fact, we were very privileged and honored to remake Sairat, which is I think the crowning glory of Marathi cinema. मुझे अभी भी याद है उस पल जब मैंने Sairat देखी and I was so shaken by the film कि मैं वाकई 10 या 15 मिनट उस देखने के बाद मैं बोल नहीं पाया। And what outstanding performance! But I just feel कि जो हम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं और उस बात का गर्व हमें होना चाहिए। कभी-कभी comparisons में हम अपनी वैल्यू कम कर देते हैं। मराठी सिनेमा बहुत गर्व वाली सिनेमा है और हमें बस कहना चाहिए कि it is the best cinema in the world. We should believe it and it will be that. So I feel कि we're very proud to have the rich, beautiful संगीतकार है, बहुत सारा टैलेंट है और मनीष मल्होत्रा भी आ गए टैलेंट के लिए वर्कशॉप के लिए वो पहुंच चुके हैं यहाँ। So I feel कि we should be happy with what we do and I'm sure बहुत सारा प्यार और स्नेह टू तेलुगु तमिल सिनेमा, बट हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं। थैंक यू सो मच। बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला और आप आए। प्लीज अब आप कहेंगे कि ट्रैफिक में फंस गए थे, लेकिन लग तो नहीं रहे, वैसे काफी चकाचक लग रहे हैं। हाँ, बहुत आप उषा कपड़े जी को कुछ कहना चाहेंगे मनीष मल्होत्रा साहब? Usha ji is a friend and she's always joyful and she's always been looking forward to producing films. So बहुत मुबारक and it's finally happening. We're all following what Karan has started, producing fabulous films and so many congratulations and I know you're going to do good here too. मनीष जी का उषा मैम से मैं विनती करता हूँ कि आप मनीष जी का क्या होते हैं फोटो के लिए उषा मॅम तुम्हाला रिक्वेस्ट आहे ही क्लॅप करून एक फोटो आपण एकत्र घेतला तर